महाराष्ट्रात आणि देशात राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे त्या राजकारणाची चीड संपूर्ण देशात आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये आज लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर 6 खासदार जे फुटून गेलेत, अक्षरशः लोकांनी त्यांना शिव्या घालायचं काम केलेलं आहे. मंडळी, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली आणि या फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने साम दाम दंडभेद या गोष्टींचा जो वापर सुरू केलेला आहे, या गोष्टी बघता महाराष्ट्रातील इतर पक्ष आता कुठे राहणार याचा मोठा प्रश्न पडला आहे. इतकंच नव्हे, महाराष्ट्रातील राजकारण आणि बंगालमधलं राजकारण ज्या भारतीय जनता पक्षाने ममता दीदीच्या पक्षाच्या विरोधामध्ये मतदान मागितलं, आज त्या सर्वच खासदारांना सोबत घेतलेलं आहे. त्यातील बरेच आमदार आज त्यांच्या सोबत आलेले आहेत. मग अशा वेळी प्रश्न पडतो, जर आमदार खासदार त्यांच्या पक्षाचे चालतात, मग त्यांच्या विरोधामध्ये आपण बोलताच कशाला? उद्धव ठाकरे यांच्या अनेक आमदार खासदार मंत्र्यांवरती भाजपने आरोप केले. आज तेच भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. किरीट सोमय्या सारखे बडबड करून या ठिकाणी आरोप करणारे आज शांत बसलेले आहेत. तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटसच्या नावाखाली इतरांचे पक्ष फोडून आपला पक्ष मोठा करायचा हे धंदे आता जोरात सुरू आहेत. मंडळी, ज्या उद्धव ठाकरेंच्या नावावरती पक्ष 2 झाल्यानंतर ज्या ठाकरेंनी यांना संधी दिली, महाराष्ट्रामधून खासदार केलं, ज्यांच्यावरती विश्वास ठेवलं, भावासारखं प्रेम केलं, आज असे अनेक खासदार त्यांना सोडून गेलेले आहेत. मात्र या पडद्यामागच्या हालचालींमध्ये बऱ्याच गोष्टी आढळून आलेल्या आहेत. ओमराजे निंबाळकर एक असं नाव की जे ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाही असं वारंवार सांगणारे, आई रक्ताची शपथ खाणारे ओमराजे यांचे वडील यांचं निधन झाल्यानंतर त्यांना मातोश्रीने आधार दिला, मातोश्रीने आमदार केलं, मातोश्रीने खासदार केलं. आज त्याच मातोश्रीला सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले. संजय राऊत एखादा शब्द बोलत असतील, मात्र ही चीड असते त्या व्यक्तीची, ही चीड असते त्या पक्षाच्या नेतृत्वाकडून आलेली, ज्या लोकांनी इतका विश्वास ठेवलेला असतो आणि जिथं फसवलं जातं, ही चीड ही सर्वसामान्य माणसाच्या तोंडातून सुद्धा येऊ शकते. या ठिकाणी परभणी जिल्ह्याचा हा धनुष्यबाण हा बालेकिल्ला होता. नंतर लोकांनी धनुष्यबाण नाही तर ठाकरेंसोबत आम्ही आहोत हे दाखवून दिलं लोकसभेला. या ठिकाणी बंडू जाधव असतील, राहुल पाटील असतील, दोघांनाही आमदार खासदार केलं. तसं धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर खासदार झाले तर कैलास पाटील आमदार झाले. मात्र आज आमदार जागेवरती आहेत. मात्र बंडू जाधव यांनी याच ठिकाणी एकनाथ शिंदेंना किती खाणार, किती पैसा कमवणार, पैसा का वर घेऊन जाणार का, अशा शब्दामध्ये हिनवलं. आज तेच एकनाथ शिंदे यांच्या तंबूत जाऊन मिळालेले आहे. हेच बंडू जाधव यांच्याकडे मुख्य गटनेता म्हणून जबाबदारी दिली आहे. ज्या पद्धतीने बंडखोराचे नेते एकनाथ शिंदे झाले, बंडखोरांचे खासदारांचे नेते हे संजय जाधव झालेले आहेत. मंडळी, बंडू बॉस या ठिकाणी मात्र आत्तापर्यंतचा इतिहास बघता परभणी जिल्ह्यात ज्यांनी ज्यांनी शिवसेनेची ठाकरेची साथ सोडली तो पुन्हा गुलाल त्यांच्या अंगावरती आलेला नाही. आणि याच पद्धतीने ज्या ठाकरेंची साथ सोडणार नाही अशी शपथ खाणारे, पांडुरंगाच्या वारीमध्ये पायी चालत जातो आणि ठाकरेंची साथ सोडणार नाही असे बोलणारे आज बंडू जाधवच त्या बंडखोरांचे मुख्य नेते झाले आहेत. ते बंडू जाधव आहेत की ज्यांनी कधीही मी ठाकरेंची प्रार्थना करणार नाही, मी पांडुरंगाचा भक्त आहे आणि ही शिवसेना त्याचबरोबर ती हा परभणी जिल्हा कायम ठाकरेंसोबत राहीन असे आश्वासन देणारे, शपथ घेणारे, या ठिकाणी मोदीच्या लाटेच्या विरोधात जाऊन सर्वसामान्य जनतेने बंडू जाधव यांना पुन्हा एकदा खासदार केलं. मात्र आज तेच ठाकरेंची साथ सोडून गेलेले आहेत. यावरून आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.